मोगऱ्याचं झाड आहे आणि मोगऱ्याचं फुल असं झालंय बघा. आता मध्ये आहेत का कसं आला तर आम्ही बघू आता. आहेत का? चला घराकडं मग. चला मग कशाला येतोय करायला. आता इथं कोणीच नाही हॉटेलवर धाब्यावर. आता घराकडं चालला बघू आता घराकडं कोण कोण आहे ते. चालला आता बसतो गाडीत. आता निघाला घराकडं. आता आलो बघा घरी. हो का सुरिकेचा टाइम सुरिक झाली. आता आम्ही आलो आणि आम्हाला माहितच नाही ते सुरिक होणार होती. सुरिक झाली. नंद आहेत आमच्या. एक नंद आहे, एक नंद आहे, एक नंद आहे, जाऊ आहे. खावा येणी साखर खावा, साखर खावा, गोड गोड राहावा. आम्हाला माहित नव्हतं की सांगायला. दुसऱ्यांदा इंबाई झाल्यात आता. लवकर लवकर लेकांचे लग्न करायला आणि मोकळं फुलायला लेट गेली बघा. मोठ्या ननंदबाई आहेत आमच्या. साखर देऊ लागला आता आम्हाला खायला. गाडी आहे काय नाही दिसला का तांदूळ. घरी येणार पुणे सगळं फोटो आणले किती लहान झालेला बसाची वेस घरात बसली करून लागले आंबा आता झोपायला पाय कुणीच येत नाही. नाही कामच होते की आई. इतके दिवस काम चालूच होतं म्हणून आलेच नाही. आता येत जात राहते माणूस. आता 10-12 दिवस गेले ह्या घराला साफ करायला. ते तर करायला ह्याला महिन्याच्या वर गेलं. मग सगळं रमणा होता. सगळं धुवून करून आता जरा घाण वाटलं. बरं झालं ना कार्य करेल ती झाडा चांगला. दिराच्या कशाची जेवाय कशाचं चिकन आहेत की आओ जाऊ बाई तंतूर मारलेला धागा धाब्यावर. पोळ्या पोळ्या कोण खाय बरं आहेच मस्त आपलं.
आता मला आम्ही माहित होतं निघालो उशीर होणार हॉटेलहून होता. धाब्याहून. मग आता काही लाईट आता एक जरा प्रॉब्लेम आला होता लाईटीला, त्याच्यामुळे लाईट नीट करून घेतले. तर आज उजेड पडला जाताना होता. तकलीफ होणार होती मम्मी. हा अंधार होणार होता आणि मला माहित होतं लेट नसल्यामुळे मग आपल्याला मुक्कामच करावं लागला असता आज. लागलाच असता. नीट जर नाही केलं असं तर हं. उद्या सकाळी जावं लागलं असतं. पैसे घेतले किती घेतलं? 8,500 रुपये घेतले बापरे. लाईटीला. इकडं काय सर्कस बिरकस आले का काय हो का? नाही लग्न आहे